खासदारांच्या आज आंदोलन केलं जाते, या आंदोलनाला आपला पाठिंबा राहणार आहे, काय राहणार नेमकं? आज मुंबई येथे महाराष्ट्रातील आदिवासी आमदार खासदार सर्व पक्षीय यांचं जे आंदोलन सुरू आहे, खास करून विषय जोच आहे की धनगर समाजाला आदिवासींच्या योजना किंवा धनगर समाजाला जातीचे दाखले देण्यासाठी GR काढण्याचे जे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं होतं, घोषणा केली होती, त्याला विरोध म्हणून हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे। किंबहुना मागच्या काळात सुद्धा सर्वपक्षीय आमदार आम्ही सर्व आदिवासीचे जे सार्वजनिक जे प्रश्न आहेत किंवा असे महत्त्वाचे प्रश्न असतात, जे आरक्षणाचा प्रश्न आहे, संविधानात्मक घटनात्मक जे आमचे अधिकाराचे विषय, याच्यात आम्ही कधीच तडजोड केली नाही आणि ही परंपरा आमची सुरूच आहे। आणि ज्या खाजा नाईक, तंट्या भील, बिरसा मुंडा यांनी आदिवासींची परंपरा सुरू केली लढाईची, आम्ही आदिवासी कधीच कोणाचे प्रॉपर्टी लुटायला गेलो नाही, आम्ही कधीच कोणावर हमले करत नाही। पण आदिवासींच्या हक्कावर जर कोणी गदा आणत असेल, आमच्या जल जंगल जमीन हा जो आमचा नारा आहे की निसर्गाचं संरक्षण करणं, हे आदिवासींचं कर्तव्यच आहे आणि हा आमचा पार्टच आहे की याच्यामध्ये आदिवासी आरक्षण हिसकवणं म्हणजे एवढा पुरता विषय नाहीये। जे बाहेरचा समाज जे आरक्षणामध्ये घुसू पाहतोय त्यांना आमच्या राजकीय सवलती लाटायच्या आहेत, आदिवासींच्या ज्या काही जंगल जमिनी आहेत त्या लाटायच्या आहेत, आदिवासींच्या जमिनी मोठ्या मोठ्या हायवे लगतच्या आहेत त्या त्यांना घ्यायच्या आहेत, असे मोठमोठे विषय आहेत। त्यांना किरकोळ नोकरीसाठी कोणी येत नाही आदिवासींमध्ये, जे आता येत आहेत मोठे संवर्ग किंवा जो मोठा समाज या ठिकाणी आदिवासी मत येतोय, माझं ठाम या ठिकाणी मत आहे की या लोकांना आदिवासींच्या जमिनी, जल जंगल जमीन अशा प्रकारचे जे अधिकार आहेत आमचे, आम्हाला केंद्र सरकारने दिलेले कायदे, केंद्र सरकारने दिलेले अधिकार किंवा घटनात्मक अधिकार यांना हिसकवायचे आहेत किंवा ते त्यांना लाटायचे आहेत। आणि म्हणून आजचे आदिवासी आमदारांचं आंदोलन, खासदारांचा सहभाग अतिशय चांगला आहे। मला वाटतं आता एकदा मुख्यमंत्र्यांनी खास करून धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये, आम्ही धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणामध्ये देऊ शकत नाही, कोणताही GR काढणार नाही, अशा पद्धतीने जर ठामपणे सांगून दिलं तर महाराष्ट्रातला जो आज आदिवासी मोल मजुरी करणारा माणूस मजुरी सोडून जे आंदोलन करतोय जिल्ह्यात तालुक्यामध्ये, थांबेल ना? ते लोकांना बी मजुरी करू द्या, लोकांना बी खाऊ द्या, लोकांना बी जगू द्या ना। तुम्ही आमच्या जगणंच हराम करून दिलेलं आहे। आमचे पुढारी तिथं मुंबईला आंदोलन करतायत आणि खाली लोक आंदोलन करतायत, तुम्ही किती दिवस आमचा अंत बघणार आहेत, असं मला शासनाला सांगायचंय। पुढची भूमिका काय राहणार आहे? आपली देखील समितीकडनं अहवाल गेला होता किंवा आपण याचिका दाखल केली होती, त्यावरती देखील आपण पुन्हा समज जे पाठवलेलं आहे कोर्टामार्फत त्यांना, त्यामुळे आता हे जे आंदोलनाची पुढची दिशा आपल्यावर काय राहणार आहे? आम्ही आदिवासी हक्क संरक्षण समितीमार्फत आणि आमच्या आपणच्या वकिलामार्फत मुख्यमंत्री आणि सर्व जे 2-3 जे उपमुख्यमंत्री आहेत, आदिवासी मंत्री आहेत, सचिव, मुख्य सचिव, या सर्वांना कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या नोटिसा दिलेल्या आहेत। आणि आम्ही शासनाला सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री सहित सर्वांना, की तुम्ही जर अशा प्रकारचं आदिवासींचं आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणार तर जे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल लागलेला आहे धनगर या विषयावर, तर त्याच्यामध्ये निश्चित आम्ही कंटेम्प्ट करू। कोर्टाच्या निकालाचा तुम्ही अवमान करतात अशी याचिका दाखल करण्याची आमची तयारी आहेच। जर तुम्ही जे निवडून गेलेले आमदार खासदार आहेत, सर्व पक्षीय आहेत, ते भाजप शिवसेनेचे सर्वांचे आहेत, काँग्रेसचे आहेत, सर्व जर त्या ठिकाणी लढत देत आहेत तर तुम्ही त्यांचं ऐकायला पाहिजे। आणि या बाबतीत कोणत्याही आदिवासीचे दुमत नाहीये। पूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी गडचिरोली चंद्रपूर पासून तर या ठिकाणी नंदुरबारच्या कोपऱ्यापर्यंत, नर्मदा काठच्या आदिवासीपर्यंत तेच मत आहे। मुंबईच्या पालघरच्या, मुंबई शहरातला जो आदिवासी आहे तिथपासून तर पालघर आदिवासी सर्व याच्यामध्ये आहे। आणि म्हणून हा फक्त महाराष्ट्राचा प्रश्न नाहीये, पूर्ण देशभराच्या आदिवासीचे या ठिकाणी लक्ष आहे। आणि हे गंभीर प्रश्न आहे की तुम्ही आदिवासींच्या घटनात्मक अधिकारात हस्तक्षेप करत आहात, हा अतिशय गंभीर इशारा आम्ही सरकारला देत आहे। तुम्ही ताबडतोब याच्यावर इलाज करा। तुम्ही आश्वासन, हे आमदार महोदय बसलेत ना आंदोलनाला, त्यांना आश्वासन देऊन मोकळं होऊन जा, आम्ही बी ऐकू, गावागावचे लोक, आणि लोक शांत होतील। कशाला लोकांची आता वाट बघताय तुम्ही? विरोधाचे प्रयत्न करते, मात्र सरकारमध्ये असलेले काही आमदार, खासदार किंवा मंत्री हे देखील आपल्यावरती टीका करताना दिसून येत आहे, यांना कसं पद्धतीने उत्तर देणार आपण? नाही, आमची लढाई सरकारचे, आम्ही मुख्यमंत्री किंवा जे निर्णय घेणारे लोक आहेत आम्ही त्यांच्याशी लढू। आम्ही किरकोळ कोणी चालाचपटासाठी आम्ही काही भांडणार नाही। आमची लढाई मुख्यमंत्र्याची आहे, ज्यांनी आमच्या विरोधामध्ये घोषणा केलेली आहे, ज्यांनी आमचं आदिवासींचं घटनात्मक आरक्षण हिसकवण्याचा किंवा दुसऱ्याला देण्याचा जो काही घोषणा केली आहे त्यांच्याच विरोधामध्ये आम्ही बोलणार। त्यांच्या चमच्यांच्या विरुद्ध आम्ही काही बोलणार नाही।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.